महाविद्यालयाच्या ज्या आधी प्राचार्य होत्या माननीय सन्माननीय वराडे मॅडम त्या आपल्या अध्यक्षस्थान भूषवितील असं मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. सोबतच आपल्याला जेव्हा आपण या महाविद्यालयामध्ये होतो त्यावेळेस आपल्याला लाभलेले आपले प्राध्यापक वर्ग डॉक्टर जवंजाळ सर, डॉक्टर यावले सर, डॉक्टर कारमोरे सर, डॉक्टर जोशी सर, इसापुरे मॅडम, काळे सर, डॉक्टर केदार सर, प्राध्यापक ठाकरे सर आणि प्राध्यापक गजबे सर, हे सगळे आपल्यासाठी आदरणीयच आहे आणि त्यांनीही आपलं स्थान भूषवावं असं मी त्यांना विनंती करते. आता वळूया आपण स्वागताकडे आणि पुढचा कारभार मी देते दिनेशकडे. संस्कारमय जीवनाचा आदर्श घेऊन प्रपंचाचा गाडा सगळेजण आपापल्या परीने ओढत आहेत. ते सर्व माझे सवंगडी मित्र, माझे विद्यार्थी. आज आपण खूप ऊर भरून येतो आपला, कारण की 25-30 वर्षाच्या कालावधीनंतर आपण त्या सर्व चेहऱ्यांना पाहतोय आणि त्यांचा स्वागत करण्याचा आपल्याला एक संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळालेली आहे. मी थोडंसं माझी चूक झाली. दीप प्रज्वलन आपल्या या वडगाव निर्वाणभूमीचे मध्ये यांच्या 52 वर्षांनी नगरी पुनीत झाली त्या वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं आणि भाऊसाहेब उपाख्य अनिल भाऊ वराडे, स्वर्गीय अनिल भाऊ वराडे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवर हे त्या ठिकाणी जाऊन करतील अशी मी त्यांना विनंती.
आभार. आता यानंतर आपण वळूया अतिथी यांचं स्वागत. कारण की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला आपण ज्यांना सन्मानित करतो त्यांचा आदरातिथ्य करणं हे आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. कार्यक्रमाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो. आणि यासाठी मी मॅडम आपल्या अध्यक्ष म्हणून लागलेल्या म्हणजे एक आपला योग म्हणा की आपले जे ऋणानुबंध आहे ते असे जुळून आले आहे की ज्या मॅडमनी आम्हाला मार्गदर्शन केलं नेहमी वारंवार आणि त्यांच्या मृदू भाषेमुळे त्यांच्या शांत स्वभावामुळे समजून सांगण्याची जी पद्धत मॅडमची त्यामुळे मॅडमचा कालच वाढदिवस झाला आणि आज आपल्याला तो मॅडम आज 75वीत आले. पहिला दिवस आहे मॅडम 75 पूर्ण झाल्या आणि आपल्यासाठी भाग्याचा विषय आहे की आज मॅडम आपल्यासाठी आपल्याला भेट देत आहे आणि अध्यक्ष म्हणून त्या लाभलेल्या आहेत. मॅडमचं आपल्याला या ठिकाणी स्वागत घ्यायचं आहे आणि सत्कार पण करायचा आहे. मी आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने किरण बसू आणि कल्पना मुळे प्रतिनिधी म्हणून तिकडे मुलांपैकी दिनेश कुरेकर आणि निलेश वराडे याला विनंती करतो की या चौघांनी मॅडमचा स्वागत आणि सत्कार. शतक पार करताना परत एकदा या ठिकाणी बोलावं अशी विश्वासाची प्रार्थना करतो. यानंतर आपण इतर जे आमच्या वेळेस मार्गदर्शन म्हणून लाभलेले प्राध्यापक मंडळी आहे जे आता रिटायरमेंट नंतर सेवानिवृत्तीच्या काळात ठाकरे सर आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. सरांचा या ठिकाणी शब्द पहिले स्वागत करतो. यानंतर स्वागताकडे वळूया. आपल्या तुम्हाला आठवत असेल जगाचं अर्थशास्त्र सध्या किचकट याच्यात चालू आहे पण जेव्हा सोपं अर्थशास्त्र होतं तेव्हा आमचे प्राध्यापक दौलदार सर आता तो अर्थशास्त्र किचकट झालाय. कोणता देश कोणत्या देशाची करार करून राहिला हे समजून नाही राहिला आता सध्या. त्याच्यामुळे अर्थशास्त्र आता क्लिष्ट विषय आहे पण आमच्या वेळेस तेवढा क्लिष्ट नव्हता. सोप्या घडामोडी आंतरराष्ट्रीय अर्थ जे चक्र आहे ते सोप्या पद्धतीचं होतं. ते चांगल्या पद्धतीनं शिकवून सांगण्याचं काम आमचे मार्गदर्शक प्राध्यापक दौलदार सर हे करत होते. मी दौलदार सर यांचं स्वागत आपल्या येथील सध्या शिक्षिकी पेशात कार्यरत असणाऱ्या अंजली नानवकर यांना तिला विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागतपर सत्कार सोबतच म्हणजे आपला वेळ तेवढा हे होईल सरांचा
राजकारणाचं राज्यशास्त्र नागरिकशास्त्र याचं शिक्षकीय कालावधीत बालकडू देण्याचं काम ज्या सरांनी केलं आपल्या तुमच्या मनात नक्कीच त्या सरांचं नाव आलं असेल कारण की आपल्या सर्वांचेच परिचित असणारे राज्यशास्त्र आपल्याला चांगल्या पद्धतीनं सविस्तरपणे शिकवून आपल्या परमनंट मेमरीज आहेत म्हणजे जे म्हणते ना चिप टाकण्याचं काम सरांनी केलं. एवढे सर प्राध्यापक यांचं स्वागत आमच्या येथील नितीन शिरभाते हे करतील असे मी त्यांना आणि माणूस समाजशील प्राणी आहे याची पहिल्यांदा जाणीव करून देणारे आमचे प्राध्यापक जोशी सर. जोशी सरचं वैशिष्ट्य म्हणजे हसत खेळत कॉमेडी म्हणजे जोशी सरांचा पिरियड म्हणजे आमच्यासाठी एक म्हणजे खूप आतुर राहतो सर. एक पर्वणी राहायची आमच्यासाठी जोशी सरचा पिरियड म्हणजे आणि समाजशास्त्र त्याच्यामुळेच आम्ही समाजाला ताकदीने उभा आहोत तर समाजशील करण्याचं काम सरांनी आम्हाला केलं. जोशी सर यांचं स्वागत मी पहिल्या बॅचचे जे संदीप भाऊ निर्मळ आहे आणि आपल्याच इथे विद्यार्थिनी ज्यांनी एम ए केलेलं आहे त्यांच्या पत्नी सौ निर्मळ सौ संदीप भाऊ निर्मळ दोन्ही सहपत्नी घेऊन जोशी सर यांचं स्वागत करतील असे धन्यवाद. त्यानंतर जवान सर आणि म्हणजे लहान एखाद्या याच्यासारखं खेळाडू सारख्या जिद्दीनं ते खेळायचे आणि हसत खेळत हे करत आहे. त्याच्यामुळे केदार सरांचा माझा तो एक क्षण मला नेहमीच आठवत राहील व्हॉलीबॉल खेळताना. तर केदार सर यांचं स्वागत मी आपल्या येथील सुनील वैराडे आणि कीर्ती भुसाटे विद्यार्थ्यांपैकी इकडे बघा या कॅमेरावर आणि निलेश कुरळकर या दोघांना विनंती करतो की ठाकरे सर यांचं सत्कार घ्यावा आपण. ठाकरे सरचं वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे सरांनी आम्हाला गेममध्ये बरंचसं प्रावीण्य मिळवलं आमच्या ठीक आहे. धन्यवाद. या इथं बघ बाबा समोर समोर यांच्याकडे इथे बघ दादा इकडे बघ इकडे बघा समोर समोर बघा इकडे जेव्हापासून मी या कॉलेजला ऍडमिट होती म्हणजे जेव्हापासून या ठिकाणी कॉलेजला मी ऍडमिशन घेतली होती तो होता 1992 वेळ होती त्यावेळेस.
ज्यावेळेस माझी या ठिकाणी ऍडमिशन झाली. परंतु त्याआधी सुद्धा या ठिकाणी एक बॅच आधी होती जी वलगावच्या आतमध्ये वाड्यामध्ये भरत होती. पहिलं वर्ष मला वाटते मीनाने निर्मळचं होतं. त्यानंतर दुसऱ्या बॅचला आम्ही या ठिकाणी आलो. दुसऱ्या बॅचमध्ये जेव्हा आमची ऍडमिशन झाली त्यावेळेस जहागीरवाड्यामध्ये आम्ही फर्स्ट इयरला होतो. बरेच विद्यार्थिनी आता माझ्या सोबतच्या मोजक्याच मुलं, म्हणजे मुलं तर दिसतच नाहीये, मोजकेच मुलं आणि मुली दिसते माझ्या बॅचचे. तर त्यावेळेसची जी परिस्थिती होती, महत्व हे होतं फक्त आम्हाला फुल धमाल करायची होती, मनोरंजन किंवा GR पद्धत सुद्धा होती, म्हणजे स्टुडंट मधून निवडून आणण्याची पद्धत सुद्धा होती. आता ती पद्धत काळानुसार ओघवत चाललेली आहे आणि आता त्याला वेगळं स्वरूप आलेलं आहे. पण त्यावेळेचा काळ हा खूप छान वेळ होता, काळ होता. आज ती परिस्थिती नाहीये. आणि त्यानंतर मी हे पण बघते आहे की कोरोना नंतर आज पूर्ण विश्व की नाही, जर स्त्री प्राचार्य होऊ शकते तर आपणही काही करू शकतो का. आणि त्याचं मराठी शिकवणं मला फार आवडायचं. कदाचित हेच माझ्या मनात रुळलं आणि मी खरंच मराठीची प्राध्यापिका झाली. माझं काही कारणास्तव PhD राहिलं नाही तर मला आज त्यांचा पूर्ण म्हणजे केसांपासून तर नखांपर्यंत अगदी पूर्ण इतकं आवडायचं की मला वाटायचं की मॅडम छान छान साड्या घालतात. मॅडमच्या हातामध्ये जे रंगाची साडी असेल तशा बांगड्या राहायच्या. मी काही दिवस तसं करायची. मी हे त्यांना आधीपासूनच ऑब्झर्व केलं होतं आणि मला खरंच त्यांचं आवडायचं की स्वतःचं अस्तित्व बनवलं सोपं नाही आणि सोपंही आहे. शेवटी जिद्द महत्वाची असते. तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला कसं करून घ्यायचं आहे हे तुमच्यावर अवलंबून असते आणि ते आपण करू शकतो. फक्त जिद्द महत्वाची आहे. या महाविद्यालयाचं मी जे कौतुक आहे ते तर माझं न संपणारं राहणार आहे. जरी मी या ठिकाणी 3 वर्ष होते पण 3 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी मी या ठिकाणाहून शिकून गेलेली आहे आणि म्हणूनच मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे. या महाविद्यालयाचा जो चेहरा मोहरा होता तो प्रस्थापित करण्यासाठी आणि तो सांगण्यासाठी मी आपल्याच महाविद्यालयाच्या प्राचार्या निश्चित सर यांना अशी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक शब्द आपले व्यक्त करावे. स्वर्गीय बाबासाहेब आर्डे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब आर्डे यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो आहे. आजचा जो दिवस उजाडलेला आहे तो दिवस म्हणजे माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळा. अतिशय चांगला सुवर्ण योग आहे. कारण गेल्या 2-3 महिन्यांपासून महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळावा घेतला पाहिजे असा मानस होता. पण जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत त्या कार्याला गती मिळत नाही असं म्हटलं जातं. आणि सुवर्ण योग मी यासाठी म्हणतो आहे की सगळे चेहरे जे माझे विद्यार्थ्यांचे आहेत आणि तो विद्यार्थी मेळावा घेण्याचा योग जो आलेला आहे त्या योगाला एक धार देण्याचं काम किंवा तो योग घडून आणण्याचं काम म्हणजे आज आमच्या मातृतुल्य आता महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्य संस्थेच्या कोषाध्यक्ष दिनेशला सांगितलं भाषणामध्ये आणि स्वातीला पण सांगितलं की आम्हाला ज्या गुरूंनी घडवलं त्या गुरूंचे आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे म्हणूनच आम्ही घडलो. म्हणजे पहिले माझे माता पिता माझे गुरु, त्यानंतर शिक्षक हा माझा दुसरा. असा जो योग आज आलेला आहे आणि विशेष म्हणजे दिनेशने एकच सांगितलं होतं की सर आपल्याला 28 तारखेला अक्कांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपल्याला महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी सोहळ्याचं आयोजन करायचं आहे. मी म्हटलं काही अडचण नाही. पण जेव्हा मी कारण ज्यांच्या मार्गदर्शनाने या महाविद्यालयाची धुरा चालली, ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही घडलो
त्या आमच्या आक्का या कार्यक्रमाला असणं आवश्यक आहे, म्हणून आपण आक्कांची अनुमती घेतली पाहिजे. म्हणून मी आक्कांना फोन केला की दिनेश म्हणणं आहे की आम्हाला 28 तारखेला आक्काच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये माझे विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा आयोजित करायचा आहे. साहजिक आहे 28 तारीखमध्ये वाढदिवसाला सादर करताना, कारण ज्या पद्धतीचं प्रेम अक्कावर तुमचं आहे, तुमचं अक्कावर आणि अक्काचं सुद्धा तुमच्यावर आहे, त्याचप्रमाणे अक्कांच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणींचं सुद्धा तेवढंच प्रेम त्यांच्यावर आहे आणि त्यात सुद्धा त्यांच्या मैत्रिणीवर आहे. असा व्यस्त दिवस अक्कांचा जो 28 तारखेचा काल होता, त्या दिवशी आपण तर तो मेळावा थोडा एक दिवस एक्सटेंड करावा, म्हणजे 29 तारखेला घ्यावा. आणि विशेष म्हणजे अमृततुल्य असा दिवस आहे. बरोबर, काल 28 तारखेला पण मॅडमचे 74 इयर्स कंप्लीट आले. आज बरोबर मॅडम 75 इयर्समध्ये पदार्पण करीत आहे. अशा दिवशी आपण तो सोहळा आयोजित केला गेला पाहिजे, अक्काने असे निर्देश दिले आणि त्यावेळी दिनेशला सांगितलं. ॲक्च्युली तो ग्रुप जेव्हा बनला तेव्हा ग्रुपवर तो मेसेज येऊन गेला होता की 28 तारखेला आपल्याला कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे. पण दिनेशने पुन्हा तो रिवाईज केला आणि मग 29 तारखेला आज सुवर्णमय दिवस अक्कांच्या 75व्या वर्षीच्या पदार्पणामध्ये आपण वाढदिवस साजरा करत आहोत. असं माझी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्याचं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या आणि माझ्या मातृ अक्का डॉक्टर अनुराधाताई वराडे सोबत, ज्याच्यासोबत मी काम केलं आणि आम्ही सोबत काम केलं, आमचे अर्थशास्त्राचे गाळ्यात अभ्यासक डॉक्टर जवजार सर. सांगितलं की अतिशय सोप्या भाषेत शिकवलं. अर्थशास्त्र म्हणजे काय, सोप्या भाषेत शिकवलं. अर्थशास्त्र कठीणच असतं, पण ते सोप्या भाषेत शिकून देण्याचं काम, अध्यापनाचं काम सरांनी केलं. असे जवजार सर समाजाची जाणीव करून देत असताना समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे, समाजामध्ये कसं शिकलं पाहिजे, समाजामध्ये कशी वावरलं पाहिजे याचं काम करणारे माझे सवंगडी मित्र डॉक्टर जोशी सर. शरीराला तंदुरुस्त ठेवण्याकरता ते मानसिक असो, आर्थिक असो, शारीरिक असो, ते काम केलेलं आहे. आमचे सवंगडी शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक ठाकरे सर. राजकारणाचा अनुभव सुद्धा यायला पाहिजे. राजकारणी आपण जरी बनवलं नसतो, पण राजकारणाचे काहीतरी कटुसत्य सोबत असले पाहिजे असे आमचे यावले सर. सोबतच ज्या विभागामध्ये मी काम करतो आहे, वाणिज्य विभागामध्ये काम करतो आहे, त्या विभागाचे केदार सर. मॅडमच्या हाताला हात लावून काम करणारे, सोबत काम करणारे मराठी विभागाचे, कारण आत्ताही आपल्या मराठी विभागाच्या होत्या, गोल्ड मेडलिस्ट होत्या विद्यापीठाचं गोल्ड मेडल मॅडमला मिळालेलं आहे. आणि आपलं ते भाग्य आहे की आपल्याला अशा प्राचार्य त्यावेळेस लाभल्या. त्यासोबत मराठी विभागात काम करणारे गजबे सर, जरी ते आज अध्यापनाच्या कार्यामध्ये नसले तरी नेहमी या सर्व मार्गदर्शकांचं काम मला नेहमी पडत असतं आणि त्यांना मार्गदर्शन मी नेहमी घेत असतो. सोबतच आता 14 प्राध्यापकांपैकी नेमके 2 प्राध्यापकाचं अध्यापनाचं काम करणारे माझ्यासोबत उपस्थित आहे. अशा कोरडे मॅडम, भटके मॅडम, ग्रंथालयाचं काम करणारे वाघ सर, महेंद्र, सुधीर, शंकर, हे सगळे सोबत आहेत. आणि आता नव्यानेच आलेला जो काही आपल्याकडे शिक्षक वर्ग आहे, असा सर्व शिक्षक वर्ग, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि मित्रांनो, आज तुमच्यासोबत प्रास्ताविकवर बोलताना मनाला अतिशय आनंद असा होत आहे की मी आकाशात बोलतो. ते चेहरे जे त्यावेळेचे होते, एक फोटो कुठेतरी शेअर केला दिनेशने आणि त्या दिनेशने शेअर केलेल्या फोटोमध्ये कदाचित त्यावेळेस माझ्या होणाऱ्या सवंगडीला, म्हणजे आमच्या सवंगडीला, म्हणजे आमची किती असेल, तो जर फोटो जर आम्ही त्यावेळेस दाखवणार तर कदाचित ती पण ओळखू शकणार नाही का माझा नवरा होता. म्हणजे त्यावेळेस पूर्ण असणारे केस, आज नसणारे केस, असं समजू नका ते केस तिच्यामध्ये गेले म्हणून.
दिनेश कदाचित ते समजून घेऊ नको, तुझी विशेष आहे का इथे येऊन राहिले ना पदाला पण म्हणजे यायची आहे. असो, कारण 1991ला मी थोडा तुमच्या समोर मांडणार आहोत, कारण तुमचा आनंद मला द्विगुणित करायचा, तो काही हिरावायचा नाही. कारण भाषणाला फक्त 5 मिनिट दिलेले, प्रत्येकाला जर आपण भाषण करून लावलं तर कदाचित दिवस कमी पडेल. आणि तुम्हाला जे काही एन्जॉयमेंट करायचं आहे, इनडोअर आउटडोर जे काही तुम्हाला गेम्स करायचे आहे, खेळायचे आहे, किंवा तुमचं जे कल्चरल जे तुम्हाला समोर सादर करायचं आहे, त्याला सुद्धा आपल्याला वेळ मिळाला पाहिजे. पण दिनेशनं कदाचित एक चूक केली असावी का जेवणाला 2 तास दिले आणि त्याच्यात ते रोडगे ठेवले नव्हते बहुतेक, कारण ते रोडगे पचायला जड असतात. मग त्यानंतर कल्चरल प्रोग्राम आहे आणि तो पसला पाहिजे, तो एक महत्त्वाचा भाग आहे. असं आपण पचवून घेऊया, सगळे तरुण आहोत, आम्ही सुद्धा तरुणच आहोत आम्ही समजतो आहे. असो, 1991ला जेव्हा या संस्थेची 89ला आणि 91ला जेव्हा या महाविद्यालयाची स्थापना झाली, तेव्हा महाविद्यालयाला संत गाडगे महाराजांचं नाव दिलं गेलं पाहिजे, कारण ती संत गाडगे बाबांची ही निर्वाण भूमी आहे. आणि संत गाडगे बाबांना याच भूमीमध्ये निर्माण झालेले आहेत. आपला मूल जो आहे ना, त्या मुलाला गाडगे बाबांचं नाव आहे आणि तिथेच महाराजांची समाधी आहे. म्हणून भाऊसाहेबांचा असा मानस होता की भाऊसाहेब, आपले जे भाऊसाहेब होते, जे डॉक्टर अनिल भाऊ वराडे, त्यावेळेस तो मतदारसंघ तुम्ही कदाचित जाणत होता, तो वलगाव मतदारसंघ होता, जो आज शिरसा मतदारसंघ झालेला आहे. गेल्या 15 वर्ष त्या काळामध्ये भाऊसाहेब ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आमदार लोक आणि भाऊसाहेब शिक्षण मंत्री झाले, आरोग्यमंत्री सुद्धा झाले. भाऊसाहेबांचा प्रसंग असा होता की जेव्हा वलगावच्या बस स्टॉपला जेव्हा भाऊसाहेब आले, तेव्हा उच्च शिक्षणाची संधी या परिसरामध्ये नव्हती, म्हणजे वलगाव परिसरामध्ये नव्हती. उच्च शिक्षणाचे विद्यार्थी जे ग्रामीण भागातले, गरीब भागातले आहेत, गरिबांचे विद्यार्थी आहेत, शेतकऱ्यांच्या मायबाबांचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तर त्याचं कारण असं होतं की बसेस जेव्हा या वलगावातून त्या अमरावतीला जायच्या तेव्हा चिखल भरून जायच्या आणि विद्यार्थी त्याला लटकून जायचे. भाऊसाहेबांनी विचारलं आपल्या कार्यकर्त्यांना, कार्यबाबांना ही गर्दी कशाची आहे, तर ते सांगायचे सर म्हणे आपल्या भाऊसाहेब आपल्या वडरा परिसरामध्ये उच्च शिक्षणाच्या संधीच नाही, त्या आपण उपलब्ध करून गेल्या पाहिजेत. म्हणून मग या महाविद्यालयाची रचना करण्यामध्ये ज्या भाऊसाहेबांचा हात होता, म्हणजे ज्या भाऊसाहेबांनी या महाविद्यालयाची रचना केली आणि त्याला बघता 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 जे ज्ञानेश्वर माऊलींच्या ओळी आहेत तुम्हाला माहित आहे, इवलेचे रोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी, फुले वेचिताची बळू कळी अशी आला मोगरा फुलला. मोगऱ्याचा जो सुगंध असतो, तो सुगंध सगळे बाबासाहेब वराडे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जे काही रोपटं लावल्या गेले या संत गाडगे महाराज महाविद्यालय वडोदराच्या नावाने, आज त्या शिक्षण संस्थेचा त्या अंतर्गत कार्य करणाऱ्या ॲफिलिएटेड महाविद्यालयांचा दरवळतो आहे सुगंध. ते वरती लावलेलं छोटंसं रोपट आहे. आणि खरोखरच ते आमच्या भाऊसाहेबांची पुण्य अशी आहे की माझा अनुभव मी कथन करतो आहे. जेव्हा 1989ला मी मास्टरची डिग्री मिळवली, भाऊसाहेब तेव्हा बाळाच्या घरात आलो, जे आता जे राधानगरला आहे ना त्याच्या मागच्या साईडला भाऊसाहेब बाळाच्या घरात राहतात. आणि साधासा पेहराव भाऊसाहेबांचा होता आणि ती बंडी होती, म्हणजे आधी बंडी घालायची. आता कदाचित नवीन पिढी नवीन जनरेशन बंडी घालत का माहीत नाही, पण त्या बंडीला एक खिसा असायचा. आता बंडी म्हणजे कदाचित नवीन पिढीला बंडी म्हणजे नाही माहिती. ती भाऊसाहेबांची बंडी होती, बंडीला एक लांबसा खिसा होता, त्या खिशामध्ये भाऊसाहेब आपले जेवढे तेवढे पैसे ठेवायचे आणि ते त्या भाऊसाहेबांचा पेहराव होता. साधा असणारा आमदार, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री तो कसा असावा त्याचा मी ज्वलंत उदाहरण मी तुझ्यावर मांडतो आहे. भाऊसाहेब या मतदारसंघाचं काँग्रेसचं प्रतिनिधित्व करताना आमदार रूपाने भाऊसाहेबांकडचा मी एक कार्यकर्ता होता. विशेषतः प्रतिभाताई पाटील सुद्धा त्यावेळेस त्या खासदार होत्या आणि मी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो गाडीला. तेव्हा भाऊसाहेबांचे माझे तसे काही संबंध होते, फक्त कार्यकर्ता म्हणून माझे संबंध होते. आणि खूप पाऊस चालू होता. पावसामध्ये भाऊसाहेबांकडे गेलो आणि अक्का सुद्धा होते तिथे. काय तू कसा काय आला इथे? भाऊसाहेब म्हटलं तुम्ही, मी असं ऐकलं की बाबा
वडगावच्या परिसरामध्ये आपण सिव्हिल महाविद्यालय उघडलेलं आहे. मी नुकताच M.Com झालेलो होतो. M.Phil पण नाही, PhD पण नाही, काहीच नाही. त्यावेळेचे असणारे बोल जे मला आज गाया स्वरूपात करत आहे, माझ्या कुटुंबाला जे की मला उदरनिर्वाहाची परवानगी दिलेली आहे, जे माझ्याकडे आज आहे, ते सत्पत्ती रूपाने असो की संपत्ती रूप असणार असो, ते म्हणजे आशीर्वाद म्हणजे भाऊसाहेबांची. एकच सांगितलं भाऊसाहेबांनी, तुला कुठून कळलं रे? मला वाटतं बाहेरून कळलं, जा उद्यापासून बिंदास्त जा आणि महाविद्यालयामध्ये जा आणि ऍडमिशन करायला सुरुवात कर. तो 1991 चा प्रसंग आणि माझ्यासोबतच मग काळे सर आले आणि मग कुठे जागा घ्यायची तर लडाखींचा आज तुमच्या वडगावच्या परिसरामध्ये त्यावेळेची असणारी ती टुरिंग टॉकीज पहिला क्लास तिथं आपला भरला होता आणि आम्ही काळे सर आणि मीच दोघं जण गेलो होतो सुरुवातीला. भाऊसाहेबांनी चालले जा आणि तुम्ही अध्यापनाचं कार्य सुरुवात करा, अपॉइंटमेंट होईल जेव्हा होईल, ऑर्डर निघतील तेव्हा निर्णय तुम्ही काम चालू करा. आणि मग त्यावेळेस 2 सेक्शन होते. एका सेक्शनचं कॉमर्स होतं आणि एका सेक्शनला आर्ट होता. आर्टची जबाबदारी माझ्याकडे देऊन टाकली आणि मी काय शिकवायचं तर माझ्याकडे तो इंग्रजीचा विषय दिला आणि मराठीचा विषय दिला, ज्या मराठी विषयाचं नाव होतं श्यामची आई. म्हणजे माझी सुरुवात त्या श्यामच्या आईच्या पुस्तकापासून आणि इंग्रजीच्या पुस्तकापासून झाली आणि कॉमर्सचं जबाबदारी त्या काळेच करता येते. असं करता 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 मग गणेरीवाल्यांच्या वाड्यामध्ये आपण आलो. त्यानंतर पुन्हा आपण या आपल्या मूळ ह्याच्यामध्ये आलो. ज्या महाविद्यालयाची पिढी किंवा शिडी जी आपण चढत गेलो आज आपल्याकडे, अक्कांच्या काळामध्ये त्याला जी उभारी दिली त्याच अक्कांचं काम मी पुढे जी माझ्याकडे 2017ला भाऊसाहेब डॉक्टर साहेबांनी जबाबदारी दिली. पण प्रसंग जीवनामध्ये येतात, वाईट येतात, चांगले पण येतात. असा प्रसंग आमच्यावर किंवा आमच्या संस्थेवर जो आला तो भाऊसाहेबांच्या रूपाने आला. कारण तो प्रसंग यायला नको होता, भाऊसाहेब आमच्यावर असायला पाहिजे होते. शेवटी नियतीच्या पलीकडे काही चालत नाही असं म्हटलं जातं. आणि बरेच प्रसंग आहेत. आमच्याकडे 2 रुपये सापडायचे नाही येण्याकरता महाविद्यालयामध्ये, तेव्हा दिवाळीच्या सणाच्या दिवशी भाऊसाहेब पेशंट इथे यायचे आणि आपल्या बंडीतून प्रत्येकाला जसं सहकार्य करता येईल तसं करण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित तिने तिला मान्य नसावं, भाऊसाहेब आमच्याकडून निघून गेले. मला वाटते कदाचित डॉक्टर साहेब त्यावेळेस सध्याचे जे आपले अध्यक्ष आहेत डॉक्टर आकाश वाराडे, अतिशय शिक्षणाच्या अवस्थेमध्ये उमद्या अवस्थेमध्ये त्यांच्यावर या शिक्षण संस्थांची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आली. आम्हाला तर तेव्हा तेव्हा असं वाटतं की बाबा शिकतच आहे सध्या. शिक्षण घेताना या सगळ्या शिक्षण संस्थांचा आणि महाविद्यालयांचा, शाळांचा, ज्युनियर कॉलेजचा व्याप जो आहे तो व्याप कदाचित डॉक्टर साहेबांकडनं सांभाळणं होईल की नाही होईल ती आम्हाला शंका होती. पण नाही, ज्या मातेने ज्या पित्याने म्हणजे अक्काने आणि भाऊसाहेबांनी जे संस्कार डॉक्टर साहेबांना दिले, जे बळ दिलं, जे पाठबळ दिलं, स्वामी समर्थ म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तेच आई वडिलांनी डॉक्टर साहेबांना दिलेले संस्कार, ते दिलेलं बळ, ते दिलेलं पाठबळ, त्या पाठबळाच्या आधारे एवढी मोठी धुरा जरी त्यांच्यावर पडलेली असली तो धनुष्यबाण पेलण्याचं काम डॉक्टर साहेबांनी केलं. आमच्यापेक्षा वयाने लहान जरी असले तरी तेच आदरातिथ्य आमच्या प्रती त्यांचं पण आहे, त्यांच्या प्रती आमचं आहे. मी कदाचित या अमरावती जिल्ह्याच्या पाठीवर नाही बोलतोय, विदर्भाच्या पाठीवर नाही बोलतो, अख्ख्या महाराष्ट्राच्या पाठीवर नाही बोलतोय, अख्ख्या भारताच्या पाठीवर बोलतो आहे. अशी संस्था आम्हाला मिळणार नाही, कदाचित मिळणार नाही, मिळाली पण नाही आणि पुढे पण मिळणार नाही. कारण या कुटुंबाने, आम्हाला वराडे कुटुंबाने कधीच वेगळं समजलेलं नाही. अगदी मुलाप्रमाणे वाढलं. त्याचं कारण असं आहे, कदाचित तुम्ही जर कदाचित कार्यकर्ते म्हणून विद्यार्थी म्हणून जर मॅडमकडे जाण्यात तुम्हाला प्रसंग आला असेल तर चुलीपर्यंत जाऊन सुद्धा चुलीवर चहा करण्याची उजागिरी आम्हाला होती आणि जेवणाची सुद्धा उजागिरी आम्हाला त्या कुटुंबाने दिली. आज तर एखाद्या
ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेच्या अध्यक्षांपर्यंत जायची भीती सुद्धा आपल्याला वाटते आहे. किशन म्हणा, चूल म्हणा, तो वर्ग तर नाहीच नाही. असं संपूर्ण प्रेम आम्हाला या कुटुंबाने दिलेलं आहे. ज्या प्रेमांच्या पोटी आम्ही जोमदार सर कदाचित त्यांची असणारी शब्दम त्यावेळेची कदाचित तो अनुभव जोमदार सरांनी आपल्या भाषणामध्ये ते मांडतील. साधे आम्ही सिंपल एखादा 2 एकर वावर असणारे आणि खिशामध्ये फक्त 2 आणि 1 रुपया असणार. तो प्रसंग सांगून चुकतो तुम्हाला. जेव्हा आम्ही जोशी सर, जोमदार सर, आम्ही सगळे लोक यावेळेस एकत्र आलो तेव्हा आम्ही अमरावतीत अपडाऊन करायचं आणि खोलीपासून नवसारीपर्यंत पायी यायचो. जोशी सर तिथे बसवायचे, कुठून त्यांचं घर तिकडे असतं. मग कंडक्टर जवळ द्यायला पैसे कसे द्यायचे? आम्ही जोशी सरांकडे 2 रुपये द्यायचे आणि जोशी सर कंडक्टर सोबत बाळग्यानी करायचे. अरे बाबा 1 रुपया ठेवून घेऊन राजा, आम्ही नाही, आम्हाला काहीच मिळत तरी बाबा 1 रुपया ठेव तू, आणि 1 रुपया उद्यासाठी कसा कमी पडेल. तर प्रसंग खूप आहे, आजही डोळ्यातून अश्रू पडत आहे. असो, ज्या कुटुंबाने आम्हाला खूप भरभराटीने आधार दिला, आज जी आमच्याकडे आहे, आमच्याकडे म्हणजे कदाचित सर्वांकडे जी आहे, धनसंपत्ती असो, सुखसंपत्ती असो, संपत्ती असो, सगळं काही आहे. ऐश्वर्य आहे ते वराडे कुटुंबाची आम्हाला दिलेलं आहे. आणि तुमचे चेहरे पाहून तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही आमचे माझे विद्यार्थी आहात. त्या विद्यार्थी सुद्धा शेवटी कार्यक्रम माझी विद्यार्थ्यांचा शेवटी माझी विद्यार्थीच आहे. आणि खरोखर खूप भरपूर आनंद झालेला आहे. खूप काही बोलू असं वाटतं, कारण मला वाटते न भूतो न भविष्यातले या प्रकारचा माझे विद्यार्थी मिळावा म्हणतं ना. कामोरे सरांचं आगमन झालेलं आहे. सरांचं मी महाविद्यालयाचं प्राचार्य आणि शब्दस्मरणाने स्वागत करतो आहे. सरांच्या स्वराने टाळ्या वाजवून स्वागत करावं. असा तो प्रसंग, असे ते अनुभव तुमच्याकडे मी शेअर केले. ती एक मराठीमध्ये म्हण आहे, कदाचित मी त्याला थोडी चेंज करून सांगतो आहे. मूर्ती छोटी पण कीर्ती महान असं म्हटलं जाते आहे. दिनसूची मिश्रित आली का? मूर्ती छोटी पण कर्तृत्व महान. कीर्ती महान नाही, कीर्ती तर आहे त्याची, पण कर्तृत्व महान आहे. आणि खरोखर त्याचे गुण, त्याचे कर्तव्य जेवढे सांगता येईल तेवढे कमीच आहे. त्याची चिकाटी, त्याचं धैर्य, त्याचा आत्मविश्वास. काही त्यांनी कदाचित त्याला सुटी नसावी, सुटी काढून दिवसभर तो माझ्यासोबत होता रात्रीच्या 8 वाजेपर्यंत, आणि त्याच्यासोबत 2-3 मित्र पण होते. असो, एका दिनेशने आणून जो काही माझे विद्यार्थी स्नेह मिलन सोहळा घडून आणला, त्याला तुमचं जोपर्यंत सहकार्य मिळत नाही तोपर्यंत तो सुद्धा काही यशस्वी झाला नसता. म्हणून तुम्ही महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सुद्धा तुमचे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. खिशात काही नसताना कसं करावं, कसं जगावं हे त्याच व्यक्तीला माहित असते की हातात तर काही नाही आहे आणि स्वप्न दुनिया भरायची पाहायची आहे, कसं पाहायचं. पण वेळ काळ परिस्थिती हे बरोबर आपली विगंती करतात आणि आपण आज यशाच्या दारात सर्वच जण उभे आहेत. जेवढे आजी माझी विद्यार्थी आहे आज सर्व आज यशाच्या दारामध्येच उभे आहेत. यानंतर आपण कारमोरे सरांचं स्वागत घेऊया. कारमोरे सर आम्हाला इंग्लिशला होते आणि आज सर म्हणजे इतक्या कठीण याच्यातून ते आपल्यापर्यंत आले. हे त्यांचं आपल्याकडे असणारं प्रेम यातून दिसते. कारमोरे सर यांचं
त्यानंतर तर ज्या गुरूंनी आपल्याला शिकवलं, ज्यांच्याकडून आपण शिकलो, आता कधी कधी आपल्याला आपण शिक्षण पेशा म्हणजे जेव्हा आपण विद्यार्थी पेशामध्ये होतो आणि ते शिक्षक पेशामध्ये होते त्यावेळेस त्यांनी आपल्याला शिकवलं, आपण आत्मसात केलं, समाज कसा घडवायचा, राज्याची अर्थव्यवस्था कशी घडायची, शरीर सुदृढ कसं ठेवायचं, सोबतच आपल्या तुम्ही लग्न झाल्यानंतर बाळाचं संगोपन कसं करा, खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करा, या सगळ्या गोष्टी आपल्याला या महाविद्यालयातून मिळालेल्या आहेत आणि त्याच आपण या ठिकाणी आता त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. तर सर्वप्रथम ज्यांनी आपल्याला घडवलं त्या आपल्या गुरूंना ऐकणे ही सर्वात मोठी पर्वणी आहे आपल्यासाठी आणि त्यासाठी मी सर्वात पहिले आपले अर्थशास्त्राचे जनक सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपल्यासाठी अर्थशास्त्र सोपे करणारे आमचे जवंजाळ सर हे आपल्याला 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. या तमाम बहुजन समाजाचे जे विद्यार्थिनी असतील ते सर्व सावित्रीबाईंच्या कृपेने या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा क्रांतिमाता सावित्रीबाई फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वंदनीय संत गाडगे बाबा, ज्यांचे विचार खऱ्या अर्थानं आजच्या पिढीला आत्मसात करण्याची गरज आहे. संत गाडगे बाबांचे विचार जर आत्मसात केले असते तर घराच्या घरात घुसायची वेळ आलीच असती. असे वंदनीय संत गाडगे बाबा, भाऊसाहेब ज्यांनी हा वटवृक्ष या ठिकाणी उभा केला आणि आयुष्यभर हा जोपासला, असे आमचे आराध्य डॉक्टर अनिल उपाख्य भाऊसाहेब वराडे यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आजच्या या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्याच्या अध्यक्षा आमच्या प्राचार्या आणि ज्यांच्यामुळंच आम्ही या ठिकाणी 30 वर्ष सतत कार्य करू शकलो अशा माजी प्राचार्या डॉक्टर अनुराधाताई वराडे उर्फ सगळ्यांच्या अक्का, सध्याचे प्राचार्य आणि आमचे सहकारी डॉक्टर निश्चित सर, या स्नेहमिलन मंचावर उपस्थित असलेले आमचे सहपाठी मित्र प्राध्यापक जोशी सर, प्राध्यापक केदार सर, प्राध्यापक ठाकरे सर आणि नुकतेच आता आलेले प्राध्यापक कारमोरे सर, प्राध्यापक गजबे सर, समोर उपस्थितांमध्ये ज्या सुरुवातीपासून आणि पुढे राहतील अशा खोरगडे मॅडम, भटकर मॅडम, ज्यांनी लायब्ररी अत्यंत चांगल्या तऱ्हेनं समृद्ध केली, ते वाघ सर, रायकवारजी, महेंद्र हिरडे, कांबळेजी, राऊतजी, सुधीर, सर्व उपस्थित आता बऱ्याच विद्यार्थ्यांची ओळख आहे. कारण काही प्राध्यापक झाले, तसरे असतील, सोनटक्के असतील, वसू मॅडम असतील, हे इथूनच शिकले आणि प्राध्यापक झाले. कोणी शिक्षक झालं, कोणी व्यापारी आहेत, कोणी ठेकेदार आहेत, कोणी बिल्डर आहे. कारण या मार्गदर्शनामुळे त्यांना जे बळ मिळालं, दिनेश असेल, संदीप असेल, व्यवसायात चांगली प्रगती आहे त्यांची. आणि हा दिनेश कळसकरचा माझा एक वेगळा संबंध आहे. तो चळवळीत काम करतो. त्याच्यामुळं मला एक 12 जानेवारी 2005 मध्ये शिंदखेड राजा येथे शिवधर्माची स्थापना झाली होती आणि दिनेशच्या आग्रहामुळं मला तेथे जाता आलं आणि शिवधर्माचा दीक्षेचा सोहळा स्वतः पाहता आला. तर अशा प्रकारे सगळे जे माझे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो.
निश्चित सरांनी सुरुवातीचा महाविद्यालयाचा कालखंड सांगितलेलाच आहे. आता माझे अनुभव सुद्धा या ठिकाणी विशद करणं मी माझं कर्तव्य समजतो आणि मला वेळ दिली आहे 5 मिनिटाची. माझे 2 मिनिटं झालेले आहेत. 3 मिनिटामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं धावतं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. खरं म्हणजे भाऊसाहेब एक आमदार म्हणून परिचित होते, परंतु प्रत्यक्ष माझा संबंध आला नव्हता. एक वेळेस काय झालं, मी ज्युनियर कॉलेजला होतो, रमाबाई आंबेडकर कॉलेज श्यामनगर, आणि त्या कॉलेजची जाहिरात घेऊन जे उषाताई चौधरींचं आणि प्रकाशदादा चौधरींचं जे लोकपत वृत्तपत्र होतं त्यांच्या घरीच ऑफिस होतं. तर सरांनी उल्लेख केला शबनमचा. शबनम माझ्याजवळ राहायची, म्हणजे गळ्यातला थैला त्याला शबनम म्हणायचे, आणि त्यामध्ये कागदपत्र ठेवून आणि एक पाण्याची बाटली ठेवून मी सतत सायकलने फिरत होतो कार्यकर्ता म्हणून. तर अशीच एक त्या महाविद्यालयाची जाहिरात घेऊन मी लोकपतला गेलो. मग घामेजलेल्या, म्हणजे सायकलने दम लागला होता, घाम आला होता. मग मला बसवलं उषाताई आणि भाऊसाहेबांनी. भाऊसाहेब आमदार होते, उषाताई खासदार होते पहा. तरी मला खुर्चीवर बसून दम घेऊन पाणी पाजलं. सांग म्हणे आता काय आहे. तर म्हटलं ही मला जाहिरात द्यायची आहे. तर म्हणे तू कोण आहे ना. म्हटलं मी त्या कॉलेजला प्राध्यापक आहे, पण हे काम तर चपराशाचं आहे म्हणे. म्हटलं सर कॉलेज नवीन आहे आणि ते जर विकसित करायचं असेल, डेव्हलप करायचं असेल तर चपराशी बाबू प्राध्यापक हे न पाहता काम करत राहावं लागतं. आणि मी ती जाहिरात दिली. भाऊसाहेबांनी तिथं मला सांगितलं की मला सिनियर कॉलेज वलगावला भेटला, येतं काय म्हणजे. मी म्हटलं ठीक आहे बा, आता ज्युनियरच्या ऐवजी सिनियर. एम.फिल वगैरे माझं तेव्हा झालेलं होतं, M.Com M.A M.Phil झालेलं होतं, क्वालिफाईड होतं. कुठलीही इंटरव्ह्यू न घेता भाऊसाहेबांनी घरी बोलावलं, पूर्ण कॉलेजचं दप्तर माझ्याजवळ देऊन टाकलं, कारण मला थोडा प्रशासकीय अनुभव होता. नंतरच्या काळामध्ये मग जेव्हा पदभरती करायची होती, जोशी सर, निश्चित सर, काळे सर मला सिनियर होते. एक वेळ जोशी सरच सांगतात की ते मी एका आठवणी कॉलेजला आलो होतो, कारण कॉलेजचं फक्त उद्घाटन झालं होतं आणि बाकी हे 3 लोक सांभाळत होते. मग माझी एंट्री झाली. नंतर मग जेव्हा प्राध्यापक भरायचे होते, क्लर्क भरायचं होतं, रायकवाडजी सायकलनं काहीतरी पायी चालले होते. कारण म्हटलं बा लागला काय नाही म्हणे. म्हटलं ते कागदपत्र बिना इंटरव्ह्यूचं लावलं. समोर बसलेले आहे. भाऊसाहेबांनी काही नाही विचारलं, तू आणला ना म्हणे. म्हटलं हो सर, गरीब पोरगा आहे, मेहनती आहे. ठीक आहे. तर चव्हाण सर तिकडे दाव्याला होते, काही माहित नाही कोणाला. त्यांचे कागदपत्र घेतले, भाऊसाहेबांजवळ दिले, बिना इंटरव्ह्यू न लागले. आज ते आलेले नाही. आले काय म्हणजे एवढा विश्वास, अरे कोणीच ठेवत नाही ना एवढा विश्वास. कोणी एका प्राध्यापकावर ठेवते का. इतक्या विश्वासानं कारमोडे सरच्या घरी गेलो. त्यांचं सिलेक्शन झालं होतं, दप्तर माझ्या तोड होतं, सरांना माहीत असं. पूर्ण इंटरव्ह्यूचं येते माझ्याकडे राहायचं. गेलो तर सरांचं नवीन बांधकाम घराचं झालेलं होतं, छपाई व्हायची होती आणि पायऱ्या कोणत्या होत्या, पोत्यात रेती टाकली होती, असे टप्पे. ते गट सांडूरला होते, पगार मागत होते. मी म्हणजे ग्रॅटवर राहू, मी काही ग्रॅटला येत नाही. त्यांना म्हटलं राजा इतक्या दुरून अमरावतीला आपण येऊन राहतो, पगार मागं पुढं भेटलं. मग एक तडजोड करून त्यांना एक विशिष्ट अमाऊंट ठरवला. भाऊसाहेब म्हणजे जा त्याला सांग. ऑर्डर घेऊन गेलो तर थोडं थोडं पाणी चालू होतं. तर त्या कोट्यावरील पाणी जसा पाय ठेवला मी त्याच्या घरात भरकना पडलो, कारण स्लीप झालं होतं ते. तर त्यांची आई धावत आली, फोन येऊन पडलो, बा सायकलने गेलो. तर म्हणे काय आहे म्हणे, परिचय नव्हता. तर म्हटलं बा तुमच्या मुलाची मी ऑर्डर घेऊन आलो. तर मग त्यांना फोन केला आणि नंतर ते जॉईन झाले. इथंच बसलेले. म्हणजे हे सत्य, म्हणजे भाऊसाहेबांचा जो विश्वास तो इथे मी सांगतो. म्हणजे त्यांनी किती विश्वास ठेवला की जी लोक दिली. केदार सर नेरला होते आणि इथं ट्युशन घ्यायचे. मग जेव्हा
झाल्यानंतर भाऊसाहेब माझ्याशी चर्चा करायचे. मी म्हटलं सर ते ट्युशन घेतात, पार्ट टाइम आपल्याकडे काम करतील आणि ट्युशन घेतील, आपल्या पोरांना त्याचा फायदा होईल. सरांना त्या शब्दांनी तिथे अपॉइंटमेंट दिली. म्हणजे अशा प्रकारे हरिभाऊचं तो अप्रुव्हलच नव्हतं 5-6 वर्ष. भाऊसाहेबांच्या पायापोटी लागून त्यांचं अप्रुव्हल काढून आज चांगल्या प्रकारे सगळे लोक सुखात जगत आहेत. तर अशा प्रकारे भाऊसाहेबांनी तो जो एक विचार दिला, एक जो विश्वास ठेवला, तो विश्वास खरं म्हणजे तुम्हाला सर्वांना कायम ठेवावा लागेल. ज्या माणसाने आपल्यावर डोळे लावून विश्वास ठेवला त्या परिवाराचा, त्या लोकांचा विश्वासघात करणं खऱ्या अर्थाने योग्य नाही. परंतु काही परिस्थिती असते, अनेक लोक येतात जातात, काही फायद्यापुरते येतात निघून जातात, परंतु उपकाराची जाण ठेवत नाही. आजही ज्या ज्या लोकांशी आपला संबंध आलेला असेल त्या लोकांना भेटून त्यांच्या प्रती आपल्या सदिच्छा अर्पण करणं खऱ्या अर्थानं आपलं काम आहे. एक शिक्षक म्हणून शिक्षकाचं काम आपल्या संत तुकारामांनी 2च ओळी सांगितलेलं आहे की आम्हा घरी धन, आमच्याजवळ धन काही नाही, कोणचं धन, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करून शब्देची अमुच्या जीवाची जीवन शब्दे वाटून धन जन लोका. आपण काय वाटू शकतो? शब्दांचा भांडार आपल्याकडे असल्यामुळं शब्दचे अंगार पेटू शकतात, शांतता करू शकतात, भडक भाषण दिलं तर लोक पेटू शकतात, शांततेनं सांगितलं समजू शकतात. आणि ज्या महापुरुषांनी आपल्याला विज्ञानवादी मार्ग दाखवला, तो विज्ञान आणि समाजातलं अज्ञान दूर करण्याचं काम हे शिक्षकांच्या पायथ्याशी आपण आहोत, पावनभूमीत आहोत. त्यांचे चरण आपल्याला रोज लागतात. आणि संत गाडगे महाराज हे उपेक्षित संत आहेत. लोकांना त्यांचा जन्मदिवस कधी आहे माहीत नसतो. जेव्हा आम्ही जातो तर एक हार त्यांच्या गळ्यामध्ये जन्मदिवशी नसते, परंतु इतर लोकांची जन्मदिवस मोठ्या धूमधडाक्यात. कारण म्हणतात की अनुयायी जसे असतील तसे महापुरुष पुढे जात असतात. कदाचित गाडगे महाराजांना अनुयायी मिळाले नसतील त्या प्रकारचे, कारण गाडगे महाराज सांगणं म्हणजे आता गोठे घाण्याची अवस्था आहे. त्या अवस्थेत परिस्थिती बदललेली आहे. तुम्ही गाडगे महाराजांचे विचारही चांगल्या प्रकारे आजच्या या अवस्थेमध्ये मांडू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सत्य असत्याशी मन केले ग्वाही. सत्य काय आहे? सूर्य चंद्र तारे सत्य आहे, काही लपत नाही. सत्य असत्याची मन केले ग्वाही, जुमानले नाही बहुमता. बहुमत कुठा हे मी नाही पाहिलं, पण सत्य काय आहे त्याच्या कायम पाठीची राहण्याचं काम हे शिक्षकांनी केलेलं पाहिजे. आणि शिक्षक म्हणून जेव्हा विद्यार्थी तुमच्याकडे मोठ्या आशेनं पाहतो, त्याला अंधश्रद्धेत अज्ञानात टाकायचं की विज्ञानात टाकायचं हे काम शिक्षकाचं असतं. आणि ते काम प्रामाणिकपणे शिक्षक करत असतात. या ठिकाणी एवढं बोलतो.